स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। मागील काही दिवसांमध्ये श्रीरामपूर शहर आणि परिसरामध्ये काही गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडलेल्या आहेत। त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुदर्शन सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांना सदर बाबीमध्ये गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे। तसेच सदर परिसरामध्ये चालू असलेल्या अवैध धंदे व इतर गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले आहे। आम्ही स्थानिक गुन्हे शाखेने मागील काही कालावधीमध्ये श्रीरामपूर आणि श्रीरामपूर परिसरामध्ये वाळूंच्या अवैध वाळू वाहतुकीच्या 2 कारवाया केलेल्या आहेत। तसेच श्रीरामपूर आणि परिसरामध्ये गावठी कट्टे वापरणाऱ्या 5 इसमांना पकडून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे जप्त करण्यात आलेले आहेत। तसेच श्रीरामपूर शहरामध्ये कालच आम्ही अंमली पदार्थ गांजा हा जप्त करून 2 आरोपी विरुद्ध कारवाई केलेली आहे। तसेच श्रीरामपूर शहरामध्ये जी गुन्हे करून फरार झालेले होते आरोपी, अशा वेगवेगळ्या खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत या सदराखाली दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील एकूण 6 आरोपींना आम्ही ताब्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे। तसेच दारूबंदीचा आणि जुगाराचे एकूण 10 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 2,96,550 रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर आणि परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण निर्भय वातावरणात जगण्यासाठी अहिल्यानगर पोलीस कटिबद्ध आहे। तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन हे अवैध गोष्टींवर व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या इस्मांवर कडक कारवाई करत आहे। तरी आपला सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की आपणास काही माहिती असेल किंवा कुठे काही अवैध गोष्टी दिसून आल्यास स्थानिक पोलीस स्टेशनशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा। आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत। धन्यवाद। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।